आता आपण पाहत आहोत ती म्हणजे दगडूशेठ हलवाईपासूनची दगडूशेठ हलवाई गणपतीपासून ते पुढे तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास काय आहे तर आपण जाणून घेऊया मंदिराचा इतिहास काय आहे। पुण्याचे ग्रामदैवत कोणते म्हणाल तर एक आहे कसबा पेठेतील गणपती आणि दुसरं आहे श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामरक्षक देवता आहे। ग्राम देवता ही साधारणपणे गावाबाहेर वेशीपाशी असते, कारण तिने शत्रू आला तर त्याला वेशीबाहेर अडवून त्याचा संहार करायला पाहिजे। पण तांबड्या जोगेश्वरीचे देऊळ हे पुण्याच्या शहर भागात गजबजलेल्या वस्तीत येऊन ठेपले आहे। ज्या काळात मूर्ती बसवली गेली तेव्हा ती वेशीबाहेर म्हणजेच या काळाच्या पुण्याबाहेर होती। तेव्हा मंदिरही नव्हते, नुसती पाषाणाची मूर्ती होती। 300 वर्षापूर्वी आजच्या पुणे शहराच्या अगदी मध्यावरून अत्यंत गजबजलेल्या गर्दीत भागातून अभिन ओढा वाहत होता। हा ओढा सदाशिव शुक्रवार, बुधवार व शनिवार या पेठांच्या भागामधून वाहत जाऊन मग मुठा नदीला मिळत होता। जोगेश्वरी तेव्हा ओढ्याकाठी होती। तर हे आहे तांबड्या जोगेश्वरीचा इतिहास। हा आपण मंदिर पाहत आहोत।